आणि बॅगमध्ये बरंच काही सामान होतं. तर ते सामान ज्याने टाकलंय आपण त्याला आधी पकडायचे घरी जाऊन. सी ही आमची नेहा कष्टाळू बघा, फिरायला चालल्यात. खूप कमाल स्टोरी ऐकली आणि तीच मी टाकली आहे. ये ट्रॅफिक हमारी दीवानी हो चुकी. ओके सुषमा, तुला मुक्याची भूमिका दिली असती ना तर तू ते काम इतकं उत्तम केलं असतंस. तर मला आधी ती कॉम्प्लिमेंट म्हटली, नंतर कळलं ते माझं इन्सल्ट करते. तिने सर्व केलं होतं, आंबेमोहरचा भात होता. मला इंद्रायणी किंवा आंबेमोहरचा तांदूळ अप्रतिम लागतो, मच्छी आणि मटण आणि फिश बरोबर. तो घरात काहीही उचलतो आणि माझ्या बॅगेत टाकतो. हे त्याचं रोजचं काम आहे, रोज. पण एक गोडवा, प्रेम, मजा खूप काही आहे. सो मी हे सगळं एन्जॉय करते. आता बाय बाय, टाटा, नमस्कार, शब्बा खैर, बल्ले बल्ले. हाय नमस्कार, मी सुषमा जयवंत माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज तुम्हाला माहिती आहे माझा ब्लॉगचा सब्जेक्ट काय आहे? आधी तर मी आता माझं पॅकअप झालं आहे, मी आता घरी चालले आणि घरी गेल्यानंतर माझ्या डोळ्यांवर प्रचंड सूज आहे, मला माहिती आहे, कारण मी ना आता एक अर्धा तासाची मस्त पॉवर नॅप घेतलेली आहे. सो मी ना सकाळी माझी बॅग चेक केली आणि बॅगमध्ये बरंच काही सामान होतं. तर ते सामान ज्याने टाकलंय आपण त्याला आधी पकडायचे घरी जाऊन. तो म्हणजे माझा लेक कबीर. आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या बॅगेत काय काय आहे. तुम्ही घरीच चला आता, कारण इथे पॅकअप झालं आहे आणि इथे आता सगळ्यांचा गडबड गोंधळ होणार. त्यामुळे 3दा मी माझा ब्लॉग कट केला आहे आणि तिसऱ्यांदा करते. सो माझं पॅकअप झालेलं आहे आणि मी निघत आहे आणि माझ्या बॅगेत आहे कृष्णाची बासरी, रबर, कबीरचे कपडे, बुक, एक कोंब, बरंच काही आहे. मी त्याच्या समोरच उघडणार आहे. तुम्ही या, बघा त्याला आणि प्लीज ओरडाव त्याला, कसा करतोय तो. आईच्या बॅगेत तसं कोण टाकतं का? तर चला 2 सेकंदात भेटते, बाय. हाय, तर चला आपण निघूया. पंखे तिकडची लाईट बंद करावी लागेल, आता उगाच ओरडा खायला. स्वामी. अशा प्रकारे इलाताई सीनमध्ये आहेत, आशाताई सीनमध्ये आहेत आणि मी निघाले. आणि इथे काय पाठवलंयस? ओके, ही बघा आमच्याकडे मस्त शंकराची भेंडी आणि जे बच्चूभाई रेडी करतात आणि आमची कष्टाळू मेहनती. ओ माय गॉड, हे काय आहे? इथे खूप काही छान छान बनलंय. OMG. सी ही आमची नेहा कष्टाळू बघा, अशी कुठेही बसून काम सुरू. मेहनती मुलगी आहे, कष्ट घेते. त्यात दोघी पण कष्ट घेत आहेत. हाय, रांगोळ्या काढल्यात अप्रतिम. फिरायला चालल्यात, फिरायला मला सोडून फिरायला चालल्यात. कसं वाटतंय? माझ्याशिवाय फिरायला किती मजा येणार आहे. फिरायला जायला अजून इतका अवकाश आहे ना, पण हीच मला रोज इतकी फिरवते ना, काय सांगू. चालली नॉर्थ साइडला फिरायला चालली. वो धर्मशाला. धर्मशाळेत माणूस कधी जातो सांगा? नॉर्थ साइडला फिरायला लोक केव्हा जातात सांगा? ती बोली गेट आउट हो, मी गेट आउट होते. नेहा जे बोलली ती पूर्व दिशा. असं नेहाचं ऐकायचं नाही. आपण हल्ली ते पंचिंग विसरत चाललं, बंद कर. हो थांबा थांबा, मी 2 सेकंदांना भेटते, बाय. हॅलो गाईज, मी चालली. खरी मजा म्हणजे ना, आशाताईंना घरी एकटं जायला जाम कंटाळा येतो, त्याच्यामुळे ते मला खूप मस्का मारत होते थांबण्यासाठी. पण त्यांचं पॅकअप होणार रात्री 9 वाजता. सो मी निघाले. केस बांधण्यासारखं सुख नाही. आता मी अगदी आरामात गाडी चालवू शकते. माहिती नाही किती वेळ लागणार आहे, पण बघूया. व्हॉट, 41 मिनिट्स? काय करू मी 41 मिनिट्स? एक मिनिट, कुठे कुठे ट्रॅफिक आहे? होटल फाउंटेनच्या इकडून. चलो उधर का निकाल लूंगी. ये बीच वाला ट्रैफिक है यार, क्या करूं.
जाऊं या रुक जाऊं? यू टेल मी. चलो कुछ वक्त इधर ही गुजार लेती हूँ यार, क्या फर्क पड़ता है. बॅटरी नाही आहे. काय आयुष्य आहे, काय करू. चला निघते, घरी जाते आता. मग व्हिडिओ शूटिंग थांबवते. घरी गेल्यावरच डायरेक्ट कॅमेरा ऑन आणि माझा कबीरला फटके. बाय. हाय. प्रचंड ट्रॅफिक आहे. घोडबंदरला पण ट्रॅफिक होती, आता फाउंटनच्याकडे पण ट्रॅफिक आहे. बोर होतंय मला. घरी जाऊन ब्लॉग बनवायचा आहे. माझ्या मुलाने जे माझ्या बॅगेत टाकले ते तुम्हाला सगळ्यांना दाखवायचे. पण ही ट्रॅफिक, आणि सगळ्यात महत्त्वाचं घोडबंदरला जी ट्रॅफिक होती ना, त्या ट्रॅफिकला काही अर्थच नव्हता. म्हणजे पुढे एक गाडी बंद पडली होती, पण बाजूने इतकी जागा होती ना की सहज गाड्या जातील. पण प्रत्येक गाडीला बघायचं असतं बाबा ही गाडी का थांबली आहे. त्या इंटेन्शनने सर्व मूर्ख माणसं गाड्या हळू चालवतात आणि डोकं फिरवतात. आणि हे काही आहेत ना लोडर्स, इरिटेटिंग आहेत, खूप इरिटेटिंग आहेत. आता हा जो माणूस आहे हा दाबतोय त्या माणसाला. हा ट्रक, म्हणजे याला काय म्हणतात ते, तो त्या वॅगनरला दाबतो आणि स्वतःही आता पुढे जात नाहीये. आगाऊ कुठचा. जा ना दादा, आजच जायचं, आजच जायचं आपल्याला, उद्या नाही जायचं, आज जायचं आज. अशा माणसांमुळे 20 मिनिटाचा ब्लॉक हा जवळजवळ अर्धा तासाच्या वर जातो, पाऊण तासापर्यंत जातो आणि आमचं डोकं फिरवतं. ठीक आहे, चला नंतर बोलते. बाय बाय. जाम बोर होतंय ट्रॅफिक मध्ये मला, काय बोर करतायत हे सगळे. ट्रक्स आणि लोडरसाठी एक स्पेशल रस्ता करायला पाहिजे. माझ्या मुलाने कालच माझा गॉगल तुटलाय, तोडून टाकलाय, त्याच्यामुळे हे आता हे बर्दाश्त करणार. खूप ट्रॅफिक कहर. आणि मी संध्या जनरली काही रिझन नसणार. आता 8 मिनिटानंतर तो ब्लॉक सुटेल आणि तिथे अरे ही ट्रॅफिक का होती. असंच माझं आता घोडबंदरला झालं. काहीही गरज नव्हती तिथे ट्रॅफिकसाठी, सगळा ब्लॉक झाला होता. आणि बघते तर लोक अशी ही नाही काय बघतायत, त्यांना बघायचंय दुसरी गाडी का ओपन आहे, काय झालंय. अरे तू तुझा जा ना, तुझ्यामुळे बाकीच्या इतरांना लेट होतंय, त्याचं काय करायचं. हे भाई मस्त. माझ्यासारखं त्यांचं पण लवकर पॅकअप झालं असेल, नाहीतर ऑफिस लवकर सुटलं असेल, असं काहीतरी असेल. आज माहित बी सॅटर्डे राहील. आज येणार काय. चल रे चल दादा चल. नाही एवढं असं नाही करायचं, एवढं हट्टीपणा नाही करायचं. जाऊ दे एकेकाला. याला काय म्हणतात ना मला माहिती नाही ऍक्च्युली. लोखंडाचा डब्बा. तुम्ही पण बोर होत असाल ना ट्रॅफिकमध्ये, मी तर खूप होते. अजून एक महत्वाचं म्हणजे मी आता ही ॲम्ब्युलन्सवाल्याने आवाज कर पॅ 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 करायला, म्हणजे मी त्याला फॉलो करेन. नाही करू ते ठीक आहे. पण विसरली. हां, हे सांगायचं होतं मला तुम्हाला की मध्यंतरी मी काही रस्त्यांवरून जात होती. रस्ते अत्यंतिक चांगल्या दर्जाचे होते, काही प्रॉब्लेम नव्हता. दुसऱ्या दिवशी बघते तर खोदून ठेवले. का खोदले त्यांनाच माहिती, मला नाही माहिती. मला नका विचारू, त्यांनाच विचारा. आहे ग धमाल. मी आज एक स्टोरी टाकली आहे, म्हणजे व्हर्टिकल एक छोटासा ब्लॉग केला आहे, म्हणजे 3 मिनिटाच्या वर झालाय तो. म्हणजे मी ना सकाळी खूप कमाल स्टोरी ऐकली आणि तीच मी टाकली आहे, मूर्तिकाराची आणि दगडाची. तर म्हणजे खूप जणांनी ऐकली असेल, पण प्लीज ती ऐका, खूप छान आहे ती, मस्त आहे, मोटिवेट करण्यासारखी आहे. आणि मध्यंतरी मी चिनी हातोडा यूज केला होता, कारण हे आमचे विचार होते. अरे मार खाल्ल्याशिवाय कुठलाच आकार घेत नाही कुठली गोष्ट. कारण ॲक्च्युली आजोबा आम्हाला म्हणायचे माझे की जे हे असायचं ना पाटा वरवंटा, तर त्याला ना ते नेहमी काही महिन्यानंतर ना चिनी हातोड्याने थोडेसे असे खाच पडायचे. तर तेव्हा मी त्यांना बोलली होती आजवर, तुम्ही असं का करता. तर अगं नाही, त्याला तसं नाही केलं, त्याला जर खाच नाही पडली तर वाटण छान नाही होणार. आणि जर वाटण चांगलं हवं असेल ना तर त्याला खाच असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दर महिन्याला आपण ते करतो, दर 2-3 महिन्याने आपण ते करतो. तेव्हाच माझ्या डोक्यात आलं, हां म्हणजे आपल्याला पण जे स्ट्रगल पडतो, आपल्याला जी एक्झाम द्यावी लागते, तर तोच भाग आहे हे खाच. बाद झालं आता काय बाबा, सूरज चाचा तो सुनते ही नाही मेरा. ते खास त्याच्यासाठीच आहे आणि आपल्याला ते सहन करणं आहे.
त्याच्याशिवाय आपल्याकडून पण काही चांगलं निघणार नाही. आणि ते चांगलं करायचं असेल तर आपल्याला हे सहन करणं आहे, असं मी तेव्हा शिकली होती. आणि सेम धडा मला या स्टोरीतून पण मिळाला. एसी फुल करू काही, मला अति एसी पण आवडत नाही, पण मला 21वर हवा, हलका पंखा हवा, बस और क्या चाहिए. आज मी इन्स्टावर एक रील बघत होती. त्या बाईने जसं मला ताट हवं असतं जेवणाचं, अगदी तसंच ताट तिने सर्व केलं होतं. आंबेमोहरचा भात होता. मला इंद्रायणी किंवा आंबेमोहरचा तांदूळ अप्रतिम लागतो, मच्छी आणि मटण आणि फिश बरोबर. कोलंबी फ्राय होता, कोलंबीचं कालवण होतं, सुकं चिकन होतं, भरलेला पापलेट होता आणि मच्छीचा सार होता आणि सोलकढी. और क्या चाहिए जिंदगी में भाई साहब. हे सकाळ संध्याकाळ द्या, सकाळी 9ला द्या आणि दुपारी 2-2:30 वाजता द्या, संपला माझा विषय, निपट गेम आहे. आपल्याला जास्त काही लागतच नाही, एवढं मिळालं आपण खुश आयुष्यात. हां, काय लागतं जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा, बस. मोबाईल लागतो, मोबाईलमध्ये रिचार्ज लागतो, रिचार्ज के साथ एक घरी एसी लागतो, चालवायला गाडी लागते, गाडीत पेट्रोल लागतो, इकडे तिकडे जायला चांगले कपडे लागतात, रिसॉर्टला जाण्यासाठी पैसे लागतात, फॉरेन ट्रिप करायला पैसे लागतात, भरपूर लागतं, बरंच लागतं. काय गाड्या चालल्यात छानपैकी, गाड्या बंद बिंद नाही आहेत ना, पैसा नाही चालू. थुकरट रिझन असणार आहे ट्रॅफिकचं, थुकरट. मी आंबे महोत्सवला गेली होती ना, तर मला ब्लॉग बनवता आला नाही, कारण मी एवढ्या मस्तीमध्ये होती ना, एवढ्या मस्तीमध्ये की त्याच्यात ब्लॉग बनवायचं स्टार्टिंग करायला घेतली, स्टार्ट केलं एक, आणि जेव्हा आठवलं अरे नाही मला ब्लॉग बनवायचा, आंबे महोत्सवाचं करायचं म्हणून लाडामध्ये पहिलं छोटंसं केलं आणि नंतर मी विसरून गेले, माझी पाटी कोरी. नंतर माझी PR टीम म्हणते की ताई आज ब्लॉग नाही बनवला, मिली नाही बनवलं, लक्षातच नाही आलं. आणि मग तिने पण, मी तिला बोलली जे आहे ते टाक, जे मला मिळालंय ते टाक, आणि मला हवंय की लोकांनी मी काय केलं ते पाहावं म्हणून. ताई एंड नाहीये, एंड नाही दिलाय तुम्ही त्याला. मिली ओके फाईन ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये, तू टाक. टाकल्यानंतर सेटवरून 2-3 जण, अगं तुझे ते ब्लॉगला एंड नाहीये. मिली हा असं देतं, बघा ना जसं बघायचं, जेवढं आहे तेवढं पाठवलं, बस जेवढं शक्य होतं तेवढं केलं. आणि त्या सरांना सॉरी म्हटल्यानंतर एकदा काय झालं, पहिला किस्सा सांगते. मी बायको अशी हवी करत होती आणि एक्सप्रेशंस के बारे में मैं अपने बारे में खुद कॉन्फिडेंट हूँ बहुत. तर सीन असा झाला की आम्ही सीन करतोय, सीन झाल्यानंतर डायरेक्टर म्हणतो की सुषमा तुला मुक्याची भूमिका दिली असती ना तर तू ते काम इतकं उत्तम केलं असतंस. तर मला आधी ती कॉम्प्लिमेंट म्हटली, नंतर कळलं ते माझं इन्सल्ट करतात, पण ठीक आहे. ते बोले तुझं बोलताना खूप तुझे शब्द कळत नाहीत, आणि मला ना ते खूप वाईट वाटलं की नाही, मला माझ्या गोष्टीनं काम करणं गरजेचं आहे, पण ती समजवण्याची पद्धत थोडी चुकीची होती, इन्सल्टिंग होती. ते मला एकांतात येऊन समजवू शकत होते किंवा सभ्य भाषेत समजवू शकत होते, मला समजलं नाही. आणि कारण ह्याच्या पण आधी मी मराठीत काम केलं होतं, पण तेव्हा कसं झालं होतं की तेव्हा खूप डायलॉग्स यायचे. मग ते झालं आणि आमच्याच प्रोड्युसरने एकदा मला सांगितलं येऊन की सुषमा असं असं ट्राय कर, ते समजवण्याची पद्धत चांगली होती. आणि मला ते समजलं की जिभेत तशी पेन्सिल धरायची आणि बोलायची, त्याने आपले शब्दोच्चार क्लिअर होतात. तर मी ते ट्राय केलं आणि त्याने बराच मला फरक जाणवला, काय नाही. आणि त्याचा तर खूप फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कंटिन्यू जेव्हा सिरियल करत असता किंवा काम करत असता तर त्याचा खूप वेगळा परिणाम होतो. माझं तर मराठी खूप छान झालं, कमाल झालं. आणि आमच्या सेटवर कोणी असो UP बिहारचं सगळेजण मराठी बोलतात, छान मराठी बोलतात. काही जण नवीन आले आहेत, ते प्रयत्न करतात मराठी बोलण्याचा, पण त्यांचे जे प्रयत्न इतके गोड असतात. आम्ही करतीये, प्रयत्न करतीये, मुलगा आहे, आम्ही प्रयत्न करतीये, अरे नाही रे करतीये नाही करतोय. आणि त्यांचे ते प्रयत्न खूप आवडतात. या रस्त्यांचं मी काय करू आता, तुम्हाला दाखवते थांबा रस्ता. हे असं मध्येच खोदून ठेवलेलं आहे. इथेच आता किती वेळ झालाय, किती वेळ झालाय, इथेच उभी आहे. हा
फायनली मोकळी झालं. एवढा आनंद होतोय ना त्या ट्रॅफिकमधून निघाल्याचा. चला आता डायरेक्ट घरीच भेटूया माझ्या बेडरूममध्ये. माझी बॅग, माझं लेक आणि मी. बाय बाय. माझं लेकरू बाहेर मस्ती करते, खाते पिते. हे बघा माझ्या अंगावर आलेला डाळ भात लावलेला आहे. आत्ता मी माझी बॅग घेऊन बसलेली आहे. आत्ता मी तुम्हाला दाखवते. माझं पिलू ना, मी एका ठिकाणी माझी बॅग ठेवते, तो घरात काहीही उचलतो आणि माझ्या बॅगेत टाकतो. हे त्याचं रोजचं काम आहे, रोजचं. त्याच्या बॅगेतून आलेल्या गोष्टी, त्याची कार माझ्या बॅगेत होती. ही माझी वही स्वतःची आहे. हा माझा स्वतःचा टॅब आहे. हा माझा स्वतःचा खाऊ आहे. बर्ड्सचा डब्बा, त्याची कीड, ही बासरी आहे, ती बेडच्या वर असते, ती त्याने दिली काढून. हे माझं स्वतःचं. पण हे मी का घेऊन जाऊ? टी शर्ट हा माझा आहे, हे माझं आहे. हे माझं नाही आहे ना, हे पण माझं नाही आहे. बटाटा, कांदा बटाटा, त्याची पॅसिफायर, त्याचं हे खेळणं, हे त्याचं डिजिटल थर्मामीटर. पण मला कधी कळलं की जेव्हा मी बॅग जस्ट ओपन केली सेटवर गेल्यानंतर, तर सगळ्यांसमोर हे दाखवू शकत नव्हती. का हां असं झालं असतं. मेबी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला असं नाही दाखवणार. ओके, हे पण आहे, पण हे माझं आहे त्याच्यामुळे, पण ते मी नाही टाकलं आहे अजून. हे तर सगळं माझं आहे. फोन माझी आहे. काय हे पण साहेबांनी टाकलं आहे. काय करू माझ्या छोटूच्या पिलूचं, माझ्या गोंडुशक्याचं. हे आजोबांचं. असं माझ्या बॅगेत. अरे बाबा, सगळ्यात मजा दाखवू. हे काय अडकलं? त्याच्या हातातला वाळ टाकताना पडला असेल. त्याच्या हातातला वाळ असे. हे बघ, कुणाला शोधतोय हे, आणि हे माझ्या बॅगेत आहे. हा माझा गोंडूराम काहीही करत असतो. अशा प्रकारे माझ्या पिल्लूचा वाळा, बर्ड्स, त्याचा टी शर्ट नाही म्हणता येणार, सँडल, त्याची पॅन्ट, त्याची कार, बासरी कृष्णाची आमच्या, कांदा बटाटा, हे एक टॉय, हे एक टॉय. हातात पुरत नाही आहे, साहेबाच्या हातात कसं पुरतं. हे थर्मामीटर, म्हणजे स्वतःचं पण घेऊन आलं आहे, आजोबांचं पण घेऊन आलं आहे. पॅसिफायर पॅकेट टाकलं आहे. आणि हे काय झाडायचं होतं काय माहिती नाही, टाकलं आहे साहेबांनी. अशा प्रकारे माझ्या बॅगेचं अर्ध वजन माझ्या लेकानेच वाढवलेलं होतं. पण याच्यात पण एक गोडवा, प्रेम, मजा खूप काही आहे. सो मी हे सगळं एन्जॉय करते. ही झाली माझ्या बेबीने, माझ्या बच्चूने माझी बॅग भरलेली. कधीतरी मी माझी पण बॅग तुम्हाला नक्कीच दाखवेन, पण ती मला सेटवर दाखवावी लागेल. सो आत्तासाठी टाटा, बाय बाय. तुम्ही माझी बॅग बघून झालेला आहात. त्याचा आवाज बाहेर येतोय कारण त्याला असं झालं की आता आई आलेली आहे, आता मला गोंधळ घालायचा आहे. सो इथेच मी ब्लॉग थांबवते. आय होप तुम्ही माझ्या बॅगेतलं हे सगळी कमाल धमाल एन्जॉय केली असेल, कारण जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मला जेन्युअनली हसू आलं आणि खूप असे क्यूट फिलिंग होती. माझं बाय. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. टाटा. मी तुम्हाला लवकरात लवकर बाय केलं असं मला वाटतंय, परंतु एसीच्या रिमोटचं मागचं हे सुद्धा माझ्याकडे आलेलं होतं. आणि ही पेन्सिल सुद्धा जी चावलेली आहे, या 2 गोष्टी सुद्धा त्यानेच टाकल्या आहेत. आणि अजून एक वाळा त्याचा, हा दुसरा वाळा, तो वेगळा आणि हा वेगळा. 2 वाळे त्याचे माझ्या बॅगेत आहेत, त्याने टाकलेले. सो आता बाय बाय, टाटा, नमस्कार, शब्बा खैर.
बल्ले बल्ले